अनंत चतुर्दशीला महापालिका क्षेत्रात 9,861 गणेश मूर्तींचे भावपूर्ण विसर्जन. अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावर एकूण 9,861 गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यापैकी 5,390 मूर्ती पीओपीच्या तर 4,471 मूर्ती शाडू मातीच्या होत्या. त्यात 6 फुटांपेक्षा मोठ्या पीओपी मूर्तींची संख्या 188 इतकी होती, तर पर्यावरणपूरक मोठ्या मूर्तींची संख्या 322 इतकी होती. 11व्या दिवशी सार्वजनिक मंडळाच्या 372 गणेश मूर्तीही विसर्जित करण्यात आल्या. पर्यावरणविमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये 11व्या दिवशी 6,699 मूर्ती तर विशेष टाकी व्यवस्थेत 1,479 गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तेथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर अशोक वैती, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जीजी गोदेपुरे, शंकर पाटोळे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आदी उपस्थित होते. कृत्रिम तलावातील विसर्जनात 67% वाढ. 11व्या दिवशी झालेल्या विसर्जनात कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा 67% वाढले, तर खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत 41% घट झाली आहे. त्याचबरोबर विशेष टाकी व्यवस्था, हौद यातील विसर्जनाचे प्रमाण यंदा 38% वाढले असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे.